नमस्कार मित्रांनो, परत एकदा. आता आपण आलेलो आहे एक मूर्ती कारखान्यात. नेहमीप्रमाणे म्हणजे नेहमीप्रमाणे नाही, सॉरी, बट आधी आपण आलेलो आणि आता आपण स्पेशली काही लोकांना भेटायला आलो आहे. आणि जे आपले बाप्पा इथे म्हणजे बाप्पांना घडवलं जातं, मूर्तिकार जे त्यांच्या हातातलं जो कला आहे की म्हणजे बोलतात ना, मनातले इमोशन्स मूर्तीमध्ये दिसतात, ते आपण आता इथे बघणार आहे आणि ते मी तुम्हालाही दाखवणार आहे. आणि खरंच हे खूप बघण्यासारखं आहे. म्हणजे लाईक तुम्ही बोलतात ना, व्हिडिओ नाही रेकॉर्ड केला तरी चालेल, तुमच्या डोळ्यामध्ये ते एवढं फिट होऊन जाईल ना, ते जे आहे तिथे मूर्ती वगैरे. प्रत्येक माणूस त्याचं 100% आजकाल कोणी त्याचं इथे 200% देणारी लोक आहेत. मित्रांनो, पण म्हणजे मगाशी आपण इथे आलो, एंट्रो केलं, थोडं मी भेटलो, काही आपले थोडे सबस्क्रायबर भेटले मला. माझं हेच म्हणणं होतं, इथे आपण आता आलो आहे लालबागमधल्या खूप फेमस बोलतात ना वर्कशॉपमध्ये, गणेश कारखाना. आणि हे आपल्या अरुणदादाचं आहे. अरुणदादा ऑल ओव्हर मुंबईमध्ये खूप फेमस मूर्तिकार आहे. आणि त्यानंतर दुसरी बात ही, इथे येण्याचं हे रिझन कारण की आपण जे मूर्ती बघतो बाहेरून, त्यांच्या पाठीची प्रोसेस असते, प्रत्येक माणसाची जी मेहनत असते त्या पाठी, प्रत्येक माणसाचा एक्सपिरियन्स असतो त्या पाठीने, प्रत्येक माणसाचं स्किल असते. बेसिकली कसं आहे ना, इथे कोणीही वर्कर नाही आहे, इथे सगळे आर्टिस्ट आहे. कारण की सगळ्यांकडे तो आर्ट आहे, कोणीही ही गोष्ट करू नाही शकत. खूप वर्षाची याला स्किल लागते, प्रॅक्टिस लागते. त्याच्यानंतर ती ॲबिलिटी येते तुमच्यामध्ये ह्या गोष्टींना घडवण्याची. बिकॉज हे बोलतात ना, तुम्हाला जेव्हा कलर करतात ना तुम्हाला तुमचा श्वास थांबवावं लागतं ते एक स्ट्रोक मारायला. तो एकही स्ट्रोक चुकला सो देन आपल्यावर येतं. कारण की कसं आहे, डोळे हा मेन जो असतो ना गोष्ट, ही खालून आणि वरून, म्हणजे खालतून जेव्हा तुम्ही बघतात डोळे, तर तुम्हाला खूप बारीक वाटतात. जेव्हा तुम्ही फेस टू फेस बोलतात ना, म्हणजे मूर्तीच्या जवळ असतात ना, तेव्हा ते डोळे तुम्हाला अक्षरशः बोलतात ना, लेयर्स असतात कलर्सचे त्यामध्ये. मी पर्सनली स्वतः बघितले म्हणून मला माहिती आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट ही, जेव्हा काय बोलतात त्याला, आपण पर्सनली गोष्टीची मेहनत बघतो तेव्हा आपल्याला त्याची व्हॅल्यू समजते. मी तर हेच सांगेल की ह्यांना ना, म्हणजे माझ्याकडनं खूप रिस्पेक्ट आहे प्रत्येक ईच अँड एव्हरी आर्टिस्टला जो या कारखान्यात त्याचे एफर्ट्स देतो आहे, त्याचा टाईम देतो आहे. आणि हे अरुणदादा यांचं आहे. अरुणदादा मेंट्रो करून देतो. मुंबईतले खूप मोठे मूर्तिकार आहे आणि खूप वर्षांपासून यांचं हे कारखान्यात ऑल ओव्हर मुंबई, म्हणजे हा तर खूप फेमस आहे. मी तुम्हाला अरुणदादांशी भेटवतो आणि मग आपण पुढे कंटिन्यू करू. हे बघा, हे अरुणदादा आहे. तुम्ही स्वतःला म्हणजे काय डिफाईन कराल? खूप म्हणजे बोलतात ना, सिम्प्लिस्टिक आणि खूप मिनिमल शब्दात सांगा, कारण की थकलेत. मी खूप यांचे ब्लॉग बघितले. मगासपासून पण मी दुपारी आलेलो, दुपारी पण हे खूप बिझी होते, कारण की हर दुसरा माणूस यांना विचारतोय. आणि खरंच सांगू ना, माणसाची बोलतात ना, पॉवर खरंच संपते, बट इथे येऊन पॉवर वाढते असं मला वाटतं. तर तुम्हाला डिफाईन करा म्हणजे थोड्या शब्दात. डिफाईन म्हणजे काय माहिती का, थकलो असं मी नाहीच आहे. हां, कारण सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी 4 पर्यंत पहाटे आम्ही ते कंटिन्यू काम करतो. मी फील्डवरती तुला उभाच दिसेल. हो, ते बघितलं. त्या बाप्पाची जेवढी पॉवर आहे आमच्यामध्ये, बरोबर, ही उष्णता ना आम्हाला जाणीव तशीच ठेवते. बरोबर. त्याच्यामुळे झोप आणि असं थकलेला चेहरा आम्हाला नाही, आणि ते खरंच नाही दिसत आहे. त्याच्यामुळे कसं कामं आमची चालूच असतात. आणि अजूनही तुला वाटेल की मी उत्साहित आहे. हो, खरंच नाही, मी तेच बोलतो. बिझी असतो जाम, पण उत्साहित असतो तेवढाच. रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्या, खूपच रिस्पॉन्सिबिलिटी महत्वाचं. आणि ह्याच्या टायमाला एक टायमाला 5-5, 6-6 ठिकाणी कामं झाली. हो, सगळ्याच बाजूला मला बघावं लागतं. बरोबर. सोबत गणपती जोडावा लागतो. हो. अरुण, तू या इंडस्ट्रीमध्ये किती वर्षांपासून आहे? मी बघायला गेलो तर वयाच्या 9 वर्षापासून आहे. बाप, वय वर्ष माझं 40. अरे हो, म्हणजे प्रॉपर टॉप टू बॉटम तू बघितलेलं आहे. खरंच मस्त मस्त. तेव्हापासून गणपती बनवतोय. मस्त. जेव्हा लहान होतो, हळूहळू जसं आपली वय वाढत गेलं तसं मग कार्यक्षेत्र आपलं चेंज होत गेलं. हो, बरोबर. आणि मग जसं मग पुढे आपण आपल्या घरून शिकून आपण पुढे आलो. आणि आज आपलं स्वतःच आहे. मस्त. बट अरुण दादा, आता तू मला सांग, मी असं म्हणतो की इथे कोणीही वर्कर नाही, प्रत्येक जण आर्टिस्ट आहे इथे. हा, प्रश्नच नाही. कारण की इथे एखादा हेल्पर सुद्धा आर्टिस्ट आहे. तो पण लय महत्वाचा आहे. आजकालची आपली पोरं फारशी लांब आहेत या क्षेत्रातून. हो, खूप. आणि जी भैया युपीची पोरं तीच पुढे. त्याच्यामध्ये हेल्परला पण माझी इथे किंमत आहे. हो, त्यांची किंमत ठेवतो, त्यांची वाढ बघतो की बाबा माझी माणसं आले पाहिजे. हेल्पर असो, कारागीर असो, कोणी सगळेच माझी महत्वाचे. कारण त्यांच्यामुळे मूर्त्या होतात, उभ्या होतात. नाही होणार. बरोबर. आणि एकटा असं कोण नाही जो बनवू शकतो. आणि ह्या गोष्टीची स्किल लागतो आणि एक्सपिरियन्स लागतो, मॅटर करतात. तो मला अपेक्षा आहे तुम्हाला अरुणदादाशी भेटून खूप भारी वाटलं असेल. ह्यांना तुम्ही बोलतात ना, गणेश कारखाना टाकलं ना का अरुणदादाचाच फोटो येतात सगळ्या व्हिडिओमध्ये. कारण की कसं आहे ना, माणसाचा अनुभव, एक्सपिरियन्स आणि त्याची स्किल
हे शोकेस करते. आणि अरुण दादाचं एवढे म्हणजे 9 वर्षांपासून त्यांनी या करिअरमध्ये चालू झाले. सो खूप मोठी गोष्ट आहे, खूपच म्हणजे त्यांनी त्यांची पूर्ण लाईफ दिली या गोष्टीसाठी आणि हे सक्सेस तर दिसतं इकडे. सो तेच आहे. आता बाकी मग पुढे बघू आणि तुम्हाला अजून दाखवू पुढे भारी. आता मी अण्णा अरुण दत्त राईट अरुण, मी आता विचारलं, मी खोटं नाही बोलला, मला नव्हतं माहिती नाव. सो अण्णा हे म्हणजे बोलतात ना, हा इथे खूप वर्षांपासून काम करतो. सो मुझे तो बता कि कितने साल से ये फील्ड में है? मैं एक्चुअली दादा के पास 3 साल हो गया हमको. नाइस, उससे पहला मैं छोटा छोटा मूर्ति बनाता था. हाँ. मतलब ऐसे ही प्रैक्टिस के लिए हाँ छोटे छोटे कारखाने में हाँ. सजा के आदमी वगैरह शेडिंग वगैरह करता था, मस्त. सीखता था मतलब. अच्छा. तो दादा ने एक बार वैसी मंडल आइजत थ्रू में मंडल के थ्रू से गया था. मस्त. तो मैं स्केच वगैरह बनाता था, तो उनको बहुत पसंद आया. कि मेरे को क्या डायरेक्ट बोला कि भाई स्किल हाँ है. तो मेरे को बोला कि आजा तू Join मेरे कर ले. पास. हाँ, तो तब से मेरा चालू हुआ इधर का जर्नी. टू बी फ्रैंक, ये फील्ड में इंटरेस्ट कैसे आया? एक्चुअली बोलेगा तो मैं बचपन से मैं बहुत इंटरेस्टेड हूँ. अच्छा वो है. हाँ बचपन से मतलब हाँ. पापा का बहुत पागल हूँ मैं. हाँ काम करने का है, Nice. मतलब देखता था कि मेरे को काम चाहिए, बस. करने का है, बस. ऐसा मतलब सीखने का है मेरे को. सीखने और कुछ का है, सीखने हाँ. का है. अभी भी Right. सीख रहा ही हूँ मैं, इतना बड़ा नहीं हूँ अभी भी. अरे दादा नहीं. मेरे को बोलते रहता है, गलती रहेगा तो मेरे को बताता है. Yes, मैं हाँ. दादा को पूछता है. और लोग है, प्रशांत दादा है जो हाँ. आदमी मारता है, हाँ वो दादा भी मेरे को बहुत सपोर्ट करता है. नाइस. और हाँ बाकी के लोग- प्रशांत तो भाई एक नंबर. क्योंकि बाय द वे हाँ, अभी मतलब लाइक तू क्या काम करता है, लाइक क्या स्पेशलिटी है? मैं शेडिंग करता हूँ. शेडिंग, पूरा मूर्तीची शेडिंग. हाँ, पूरा हां पूरा पूरा टोटली मेरा ही शेडिंग रहता है. मस्त. और बीच बीच में आखनी वगैरह मारते म्हणजे बघा हा जी शेडिंग करतो त्याच्यामध्ये खूप स्किल मॅटर करतं. कारण की कसं असतं ना, प्रत्येक मूर्तीची जी शेड असते ती भक्तांना जे खाली उभे असतात त्यांना आय कॅच झाली पाहिजे ह्या हिशोबाने याला करायला लागतं. आणि खरंच ह्याला सॅल्यूट आहे. इकडच्या हर एक आर्टिस्टला मी रिस्पेक्ट करतो. कारण की बोलतात ना, मेहनत है. एक मूर्ति को शेड करने के लिए कितना टाइम लगता है? लगभग मेरे को आधा घंटा. आधा घंटा. बट वो बहुत स्किलफुली करना रहेगा ना. बहुत बहुत ज़्यादा शेड्स वगैरह मिक्स Shades करना पड़ता वगैरह, है. हाँ. क्योंकि माइंड इतना प्रेशर रहता है हम लोग को. Exactly, हाँ. कि उस टाइम पे हम लोग को कुछ समझ में नहीं आता है. हाँ. फिर भी बहुत डिफिकल्ट रहता है कि शेडिंग कैसा मिक्स करने का है. एक कलर बार बार नहीं बनता है. नाही तो बरोबर उसके लिए हम लोग को ध्यान देना पड़ता है. सही आहे. बहुत कुछ बहुत चीज़ें खूप आहे. तुम्ही जेवढं डीप जाल ना तेवढं तुम्हाला अजून अजून भेटत ना. बट मी खरंच सांगेल, ह्याच्यामध्ये स्किल मॅटर करते आणि तुमचं पेशन्स मॅटर करतं. कारण की या गोष्टीमध्ये पेशन्स नसेल तर तुम्ही नाही करू शकत. मैंने प्रशांत दादा का वो वीडियो देखा था, वो स्ट्रोक मारते हैं तब बोलते हैं की सांस रोखना पडतं है. बरोबर. हां हे क्या त्याच्यासाठी, कारण की जेव्हा तुम्ही स्ट्रोक मारता तेव्हा हे व्हायब्रेट होतं आपला हात, तेव्हा तो श्वास थांबवायला लागतो. सो हा अण्णा होता आणि हा खरंच खूप भारी आणि खूप प्रेमळ आहे. आपल्याला मगाशी भेटला म्हणजे बोलतात ना, एवढ्या क्राऊडमध्ये पण यांनी आम्हाला एवढं चांगलं हँडल केलं ना, वाटलं नव्हतं. खरंच म्हणजे थँक्स भाई, तू भेट लगा तुझे मिलके. तर भेटू आपण पुढे अजून. आपलं बघू आपण काय काय दाखवू तुम्हाला. आता आपण भेटलो यांना. खरंच खूप प्रेमळ आहे, खरंच खूप प्रेमळ आहे. कारण की एवढ्या क्राऊडमध्ये माणसाचं बोलतात ना टेम्पर लूज होतं, खूप गर्दी असते आणि प्रत्येक वेळी बोलतात ना आपण शांत नाही राहू शकत. मी नाही राहत होता, मी खूप वेळेला हे होतो. आणि आपण श्रेयसला विचारायला कसं वाटलं इथे. बघा खरंच खूप चांगले. मी जोरात बोल भाई, तुझा आवाज येत नाही. हां. ऍक्च्युली रिस्पेक्ट आहे इकडच्या वर्कर्स नाही बोलू शकत, आर्टिस्ट आर्टिस्ट आहेत आर्टिस्ट आहेत ते. सगळे आर्टिस्ट एक नंबर. म्हणजे त्यांनी जे कलाकृती बनवल्या तिकडे एकदम मस्त. तुम्ही कधी आलात बघितलात तर खरंच बघा तुम्ही, खरंच एकदम मस्त आहे. मी अजूनही मी इकडे इकडे बघतोच आहे, एवढे मला मनच भरत नाही बघितल्याशिवाय. मित्रांनो असं बोलतात ना, लाईट वीट मारून कार्यक्रम आटपायला लागतोय. सो आता निघायची बात आहे. कारण की आता आपला व्हिडिओ शूट झाला, सगळं झालेलं आहे शूट रीलचं वगैरे. सो स्टे ट्यून, आपली येणार आहे सगळं. आता हा ब्लॉग तर एकदम फाडू असणार आहे. कारण की बोलतात ना, मोस्ट ऑफ द लोकांना ह्याची उत्सुकता आहे. सो आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडेल. लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला आणि असा सपोर्ट करत असे प्रेम द्या. तर असे भारी भारी अजून व्हिडिओ येत राहतील. सो बस आता एवढंच आजच्यासाठी. परत भेटूया पुढच्या अशाच एक भारी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय.